नमस्कार. आज बनवूयात रोल समोसा. इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये टाकूया 1 चमचा ओवा. ओवा हातावर चोळून टाकूया. चवीपुरते मीठ. त्यामध्ये टाकू मोठा अर्धा चमचा तेल. तेल पिठाला चोळून घेऊन समोसा खुसखुशीत होईल. तेल चोळल्यानंतर घट्ट दाबल्यावर त्याचा गोळा होईल. पाण्याचं प्रमाण खूप कमी लागतं. थोडंसं पाणी टाकत पीठ मळून घ्यायचे. हा समोसा लहान मुलांना खूप आवडेल. पीठ भिजवल्यानंतर 10 ते 15 मिनिटे भिजायला ठेवून देऊ. इथे 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. ते खिसून घेऊयात. बटाट्याचे तुकडे येऊन द्यायचे नाही. बटाटा प्लेन खिसलेला हवा. त्यामध्ये हळद अर्धा चमचा, चिली फ्लेक्स अर्धा चमचा, धना पावडर 1 चमचा, चाट मसाला. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा. अर्धा चमचा बारीक केलेली मिरची घातली आहे. त्यामध्ये कसुरी मेथी घाला. मिक्स करून घेऊ. त्यावर टाकू चिरलेली कोथिंबीर. त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेऊ. मळलेल्या पिठातून एक गोळा काढून त्याची पोळी लाटून घेऊ. चपाती लाटतो त्याप्रमाणेच लाटून घ्यायची आहे. पोळीवर मधोमध 1 वाटी हलक्या हाताने ठेवायची आहे. मिश्रण सगळीकडे एकसारखं लावून घ्यायचे. वाटी काढून घेऊयात. मधोमध कापून पुन्हा उभा काप द्यायचा आहे. पुन्हा मध्ये अशा प्रकारे 16 काप करून घेऊ. मध्ये थोडंसं पाणी लावून घेऊ. पाणी लावणं गरजेचं आहे, त्यामुळे समोसा चिकटून राहील. तेलात टाकल्यानंतर सुटणार नाही. अशा प्रकारे कट करून झालेले आहे. रोल करून घेऊ दाबून. या प्रकारे सगळे समोसे करून घेऊ. कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले. तेल चांगलं तापून घेऊ. गॅस बारीक करून घेऊ.
सुरुवातीला समोसे झाऱ्यावर सोडूयात. थोडेसे तळल्यानंतर झारा काढून घेऊ. समोसे खाली चिटकू नयेत म्हणून सुरुवातीला झाऱ्यावर टाकले होते. बारीक गॅसवर 8 ते 9 मिनिटे तळून घेऊ. तयार आहेत रोल समोसा. विकतचा समोसा विसरून जाल. चवीला अप्रतिम होतो. सर्वांना आवडेल. एकदा या पद्धतीने समोसे करून बघा. राहिलेले समोसे तळून घेऊ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. समोसे खुसखुशीत झालेले आहेत. सॉस बरोबर द्या, नाहीतर चिंचेच्या चटणी बरोबर. तुम्हीही असे समोसे करा. कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.